मी यशवंत नमस्कार, पवार, आपण पाहत आहात इंडियन प्रदेश फर्स्ट अध्यक्ष न्यूज. पत्रकार सुरक्षा पत्रकारांच्या समिती प्रश्नावर महाराष्ट्र. यशवंत पवार गेली रस्त्यावर. 8 वर्षापासून पत्रकार सुरक्षा समितीचे क्रांतिदिनी महाराष्ट्र उपोषण. राज्यातील पत्रकारांच्या सोलापूर प्रश्नावर प्रतिनिधी पत्रकार पत्रकार सुरक्षा समिती समितीच्या वतीने गेले अनेक आक्रमकपणे वर्षापासून प्रभावी पत्रकार आंदोलन, संरक्षण उपोषण, कायदा, निवेदन ज्येष्ठ पत्रकार व समान पेन्शन पत्रव्यवहार राज्य योजना, सरकारकडे राज्यातील करत आहे. पत्रकारांसाठी घरकुल पत्रकार योजना, सुरक्षा समितीच्या विमा योजना, माध्यमातून आरोग्य योजना, ज्येष्ठ पत्रकार राज्यातील समान पेन्शन पत्रकारांची योजना, शासन दरबारात नोंदणी, राज्यातील यादींवर पत्रकारांची नसलेल्या शासन दरबारात राज्यातील नोंदणी, साप्ताहिक यादीवर वृत्तपत्रांना नसलेल्या वृत्तपत्राला पूर्वीप्रमाणे जाहिराती, पूर्वीप्रमाणे राज्यातील युट्यूब व पोर्टलला पत्रकारांसाठी शासकीय आरोग्य मान्यता, योजना, विमा योजना, अधिस्वीकृती घरकुल योजना, पत्रिका, जाचक राज्यातील अटी रद्द YouTube करणे, व पोर्टलला राज्यातील शासकीय मान्यता पत्रकारांवर होणारे हल्ले, यासह मारहाण, पत्रकारांच्या धमकी, खंडणी विविध सारखे विषयावर गंभीर गुन्हे दाखल पत्रकार असलेल्या सुरक्षा समिती पत्रकारांच्या गेली अनेक संदर्भात वर्षापासून राज्य स्वतंत्र सरकारकडे अधिकाऱ्यांमार्फत चौकशी, पत्रकारांचे प्रश्न यासह सोडवण्यासाठी राज्यातील मागणी करत आहे. समितीच्या परंतु वतीने या राज्य सरकारला पत्रकारांच्या पत्रकारांचा संदर्भात विसर पडलेला पत्रकार आहे. सुरक्षा म्हणून समितीच्या आज वतीने पत्रकार गेले अनेक सुरक्षा समितीच्या वर्षापासून वतीने आंदोलन, 9 ऑगस्ट निवेदन म्हणजे व राज्याकडे क्रांतिदिनी सरकारचे राज्य पत्रव्यवहार सरकारचं केलेला लक्ष वेधण्यासाठी परंतु राज्यातील आम्ही या ठिकाणी पत्रकारांचे प्रश्न पत्रकार अद्याप सुरक्षा सुटलेले समितीच्या नाहीत. वतीने आम्ही उपोषण करत आहोत. राज्यात राज्य पत्रकारांवर सरकारला माझं होणाऱ्या एवढंच म्हणणं आहे मारहाणचे की प्रमाण राज्यातील वाढते असून पत्रकारांचे प्रश्न राज्यात अतिशय पत्रकार जटिल आणि सुरक्षा गंभीर होत समिती आहेत. राहिली नाही. राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या पत्रकारांच्या प्रश्नावर प्रश्नावर लवकरात लवकर राज्य निर्णय सरकारचे घ्यावा, लक्ष पत्रकारांचे वेधण्यासाठी प्रश्न पत्रकार सोडावेत, सुरक्षा समितीने एवढंच या ठिकाणी मी नमूद शुक्रवार करतो. दिनांक 9 धन्यवाद. ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, जिल्हा परिषद येथे उपोषण करण्यात आले. पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकारच्या उदासीन प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र. महाराष्ट्र राज्य पत्रकारांवर दिवसेंदिवस होणारे हल्ले, धमकी, मारहाण, त्याचबरोबर राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकारची उदासीन असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी यावेळी केली. पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे. कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे, महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने अनेक वर्षापासून आंदोलन, उपोषण, निवेदन करत असून राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र यांनी यावेळी केली. राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारला वेळ नाही का? जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख यांचा राज्य सरकारला सवाल. महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांचे विविध प्रश्न राज्य सरकारकडे धुळखात पडले आहेत. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारला वेळ नाही का, असा जळजळीत सवाल पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख यांनी सरकारला विचारले आहे. पत्रकारांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. शहराध्यक्ष राम हुंडारे कडाळे, महाराष्ट्र राज्यात पत्रकारांचे प्रश्न दिवसेंदिवस अतिशय गंभीर व जटिल होत असून पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकारांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नाही, असे परखड मत पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहराध्यक्ष राम हुंडारे यांनी यावेळी व्यक्त केले. राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांतिदिनी सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यावेळी दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद, दैनिक अब तकचे संपादक प्रसाद जगताप, दैनिक अब तकचे कार्यकारी संपादक शहनवाज कंपनी इस्माईल शेख, मोहसिन बागवान, डीडी दर्पण, क्रांतीचे संपादक डीडी पांढरे, ब्रिलियंट टाइम्सचे संपादक इम्तियाज अक्कलकोटकर, पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा संघटक अंतर तांबोळी, मोहम्मद इंडीकर, ज्येष्ठ पत्रकार अरुण सिद्दीकी, साप्ताहिक लेवाचे संपादक अशोक ढोणे, सिद्धेश्वर पुजारी, कुणाल धोत्रे, दिव्य न्यूज संपादक मुन्ना पठाण इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.